अनिता लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं। सकाळी सकाळी असं चहा पिलं बघितला तरी प्यावासं वाटतंय, नक्की ना? तुम्हाला पण असंच होतंय ना? मला तरी असंच होतं, चहा बघितला की लगेच प्यावासं वाटतं सकाळी सकाळी। नंतर इथं आईने घेतल्या होत्या मिरच्या भाजायला। आता मात्र एक गोष्ट आमची छान झाली आहे बरं, अगोदर सिंगल सिगडी बाहेर सिलेंडर वगैरे सगळं आणायला लागायचं आणि मिरच्या भाजायला लागायच्या, कारण घरात भाजलं तर सगळा ठसका घरात व्हायचा। आता मात्र आम्ही चूल बांधली, त्यामुळे चूल डायरेक्ट पेटवली आणि मिरच्या भाजून घेतल्या। नंतर माझा इथं चालू होता स्वयंपाक, तोपर्यंत आईने भाजून घेतलं होतं तिखट आणि आई जाणार होत्या आज तिखट कांडायला। इथं सकाळी सकाळी भाजी काय करायची म्हणण्यात खूप जास्त वेळ जातो, त्यामुळे रात्री जर ठरवून ठेवलं ना उद्या सकाळी हे करायचंय ते करायचंय तर मग जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकाला, मला तरी असं वाटतं, कारण की पटकन ठरलेलं असतं ते पटपट होऊन जातं। नंतर इथं झालं होता स्वयंपाक वगैरे, भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं, किचन कट्टा क्लीन केला। नंतर तोपर्यंत आई आल्या होत्या। आमचं तयार आहे काळं तिखट, आमच्या इकडं तरी काळी चटणी काळं तिखट असं म्हणतात। नंतर एक पार्सल आलं होतं, ते पाहिलं मी कसं आलं तर खूप छान होती साडी, सूत वगैरे मस्त होतं। नंतर रात्री गेलो टेरेसवरती 5-6 वाजता, तर असा सनसेट होता। व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा।